ऑनलाईन गेमिंग आणि क्रिकेट बेटिंगच्या नावाखाली चालणाऱ्या 155 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात भाड्यानं घेतलेल्या बँक खात्यांच्या नेटवर्कबद्दल धक्कादायक खुलासा झाला आहे। या रॅकेटचा मास्टरमाइंड संतोष उर्फ बंटी साहू असल्याचं सांगितलं जात असून जो मोठ्या बुकी आणि सायबर गुन्हेगारांना भाड्यानं बँक खाती उपलब्ध करून द्यायचा। बंटीनं दिलेल्या बँक खात्यांमध्ये दररोज कोट्यावधी रुपये जमा होत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे, जे हवालाद्वारे मुंबईसह अनेक देशांमध्ये पाठवले जात होते। बंटी सोबत वर्धमान नगर येथील रहिवासी गोविंद तन्ना, मोमिनपुराचा रियाज अली उर्फ मामू आणि खासगी बँक अधिकारी आनंद हरडे यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग आहे। मामूच्या मदतीनं बेरोजगार आणि अल्पकालीन कामगारांकडून कागदपत्र घेऊन बँक खाती उघडण्यात आली। त्या बदल्यात अशा लोकांना 75,000 ते 1 लाख रुपये देण्यात आले। ही खाती बंटीच्या माध्यमातून तन्नाला आणि नंतर सायबर गुन्हेगार आणि बुकींना देण्यात आली। 4 ते 6 महिने याचा वापर केल्यानंतर ही खाती बंद करण्यात आली। या घोटाळ्यात हरडेची भूमिका देखील महत्त्वाची मानली जाते। त्याने एका खासगी बँकेत अशी भाड्याची खाती उघडली होती जी सायबर फसवणुकीत वापरली जात होती। आतापर्यंत तपासात असं समोर आलं आहे की मामूनं बंटीला 10 बँक खाती दिली। या नेटवर्कमध्ये 200हून अधिक भाड्याची खाती असल्याचा संशय आहे, जे दुबईसह आंतरराष्ट्रीय बुकी वापरत आहे। पैशांच्या वाटपाबद्दल बोलायचं झालं तर जमा केलेल्या रकमेपैकी 1% रक्कम मामूला, 9% रक्कम बंटीला आणि 15% रक्कम जामीनदाराला देण्यात आली। उर्वरित 75% रक्कम ही सायबर गुन्हेगार किंवा बुकींपर्यंत पोहोचली। गुन्हे शाखेनं चौकशी पूर्ण केल्यानंतर गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं बंटी साहू आणि त्याचा भाऊ जयेश साहू यांच्या पोलीस कोठडीत 27 मे पर्यंत वाढ केली आहे। त्याचबरोबर ब्रिजकिशोर मणियार, आनंद हरडे आणि ऋषी लखानी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे। या घोटाळ्यात जीएसटी विभागाशी संबंधित मणियार देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला वाचवण्यासाठी अनेक प्रभावशाली लोक सक्रिय झाले आहेत। गुन्हे शाखेच्या सखोल तपासातून या रॅकेटमध्ये आणखी अनेक खुलासे उघड होण्याची शक्यता आहे।